जय जगदंब नमो आदेश. मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा. बऱ्याच दिवसापासून ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत ह्या सर्वांना माहिती आहेत. सर्वजण ते पाहती आहेत. युट्यूब, इंस्टाग्राम ह्या सर्व गोष्टींवरती हे सर्व व्हिडिओ येतात. मीही पाहिले. ह्याविषयी मी सुद्धा व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ केल्यानंतर आपल्या एक सूर्यवंशी ताई म्हणून आहेत, त्यांनी तो व्हिडिओ माझा घेऊन तो व्हिडिओ तिथे टाकला. त्यांनीही चांगल्या मनाने टाकला. त्यांची एक तळमळ होती, की बाबा या गोष्टीतून या सर्व गोष्टी शांत व्हाव्यात, सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजेत, अशी त्यांची एक इच्छा होती. पण शेवटी पहा, त्यांनी जो व्हिडिओ टाकला तो थोडासा अर्धा टाकला. त्याच्यामुळे पूर्ण गोष्टी ज्या सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या पोहोचल्या नाही. शेवटी त्यांनी जो व्हिडिओ टाकला तो Instagramवर टाकला आणि Instagramवर प्रत्येकाला माहिती आहे 3 ते 5 सेकंद काहीतरी असतं, तर तेवढाच व्हिडिओ तो दिसतो. आणि माझा तो व्हिडिओ 15 ते 20 मिनिटाचा होता. त्यांना तो पूर्ण टाकता आला नाही. त्यामुळे काही लोकांना असं वाटलं, की बाबा ह्या व्हिडिओतून वेगळा काहीतरी वळण मिळतंय. म्हणून त्यामुळेच मी त्यांनाही व्हिडिओ तो डिलीट करायला सांगितला. आणि माझ्या व्हिडिओची बऱ्याच लोकांनी ती कॉपी केली आणि कॉपी करून तो व्हिडिओ स्वतःच्या आयडीला टाकला. त्याच्यामुळे मी सुद्धा तो व्हिडिओ डिलीट केला. पण आता असं झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींच्या कारणामुळे बऱ्याच लोकांना चर्चेची बाब निर्माण झालेली आहे. आता चर्चेची बाब म्हणजे काय? की बाबा देवऋषी पैसेच घेतात, देवऋषी हेच करतात, देवऋषी अमुक करतात, तमुक करतात. हो ठीक आहे, देवऋषी पैसे घेतात, मीही मान्य करते. चला पैसे घेतात, घेऊ द्या. त्यालाही माझा कुठेही विरोध नाही किंवा मी सुद्धा पैसे घेते म्हणून मी पण काही धुतल्या तांदळाची नाही. मी स्पष्ट बोलते. कारण की मी पहिल्यापासून स्पष्ट मताने आणि स्पष्ट वक्तव्यामुळे मी तुम्हा सर्वांना आवडत असेल किंवा नसेल हे काही मला त्याच्याशी आता घेणं-देणं नाही. कारण की जो व्यक्ती धर्माचं काम करतो, या धर्माच्या कामावरती टीका होतेच. हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. जसं की संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज हे जेव्हा धर्माचा प्रचार करत असताना त्यांनाही बऱ्याच लोकांनी त्रास दिला. त्यांच्यावरही बऱ्याच लोकांनी टीका केल्या. त्यांनाही बऱ्याच लोकांकडून काही ना काहीतरी बोलण्यात आलं. पण त्यांनी धर्माचं काम कुठेही थांबवलं नाही. त्यांनी हरिनामाचा महिमा कुठेही बंद पडू दिला नाही आणि तोच हरिनामाचा वारसा आता ह्या आपल्या पुण्यनगरीपासून ते आपल्या जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. ज्या काही लोकांनी धर्माच्या नावाखाली किंवा धर्माच्या गोष्टी प्रचार केला त्यांना प्रत्येक लोकांनी त्रासच देत आलेले आहेत. तसंच आत्ताही तसंच होत आहे. धर्माचा प्रसार करणाऱ्या लोकांनाच आता त्रास देण्यात आला आहे. कारण की भगवंतानीच सांगितलेलं आहे कलियुगामध्ये धर्माचा प्रचार करणाऱ्या किंवा धर्मासाठी लढणाऱ्या व्यक्तीला त्रासच आहे. म्हणजे तो भगवंताचा भक्त असो, भगवतीचा दास असो, या प्रत्येक भक्ताला त्रास होतोच. आणि हे भगवतीच्या मनातही असेल की टाक्याचे घाव सोच मगच तुला देव पण देतो. मग त्याच पद्धतीने प्रत्येक धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या प्रत्येक भक्ताला आता जो काही त्रास होत आहे तो भगवतीचा जो काही असेल, ती भगवतीची लीला असेल किंवा भगवतीनेच या सर्व गोष्टी आयोजित केल्या असतील असं आपण म्हणू. ज्या काही गोष्टी आपल्यावरती येणारे संकट, आनंद हे जे काही आहे ते भगवंतामुळेच येत आहे. पण या हल्लीच्या काही दिवसामध्ये, या 2-4 दिवसामध्ये असे काही अमके-टमके काही आहेत, यांचं जरा बोलणं जास्तच वाढलं. जर आता मलाही त्याच्या काही कमेंट आल्या म्हणून मलाही राहवलं नाही. म्हणून मी या कमेंटला सडेसोड उत्तर देण्याकरिता हा व्हिडिओ करत आहे. आता या कमेंट्स वरती नाव आहे नारायण गायकवाड म्हणून हा कोणी एक व्यक्ती आहे. याची मेल आहे किंवा आयडी आहे. यांनी कमेंट केलेली आहे. नारायण गायकवाडची 2-3 कमेंट आहेत मला. आता मुळात हा नारायण गायकवाड कोण, कुठला, कधीचा, कसला, काय मला काही माहित नाही. मी आता त्याच्याविषयी ना थोडंसं उद्धट बोलले तरी मला चालेल. कारण की पहा, आमच्यासारख्या लोकांकडे बघताना तुम्हीच आम्हाला नजर घाण करून बघता म्हणून आम्हीच उद्धट बोललो तर काय होते असं आता मी पण बोलायला लागले. कारण की त्याचे जे काही कमेंट आहेत नारायण गायकवाडचे त्या मला पटल्या नाहीत म्हणून मी सरळ सरळ हा व्हिडिओ करत आहे. तोही मला सरळ म्हणतोय तुम्हाला पोलीस स्टेशन दाखवलं पाहिजे, हे दाखवलं पाहिजे, ते दाखवलं पाहिजे. बाबा मी कधी तुला लुटलं का? का मी तुझ्या घरी येऊन कुठल्या गोष्टी मागायला आले किंवा माझ्या घरामध्ये काही नसताना मी तुझ्या दारात आले? आता तो मला कोण आहे ते मला माहित नाही. त्याच्यानंतर एक ताई होत्या. ही पैसे घेते, ही बाई पैसे घेते सरळ बोलते. मला तिने अशी कमेंट आहे, ही बाई पैसे घेते. तिसरा अजून एक अशी कमेंट होती की आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये
एवढे 3.5 शक्तिपीठ, एवढे देवीची मंदिरं असताना तुम्ही घरामध्ये कशाला देव उभे केलेत? आता ह्या सर्वांना सडेसोड उत्तर देण्यासाठी आम्ही व्हिडिओ केलाय. कारण की मी कमेंटला उत्तर देणे किंवा कमेंटवरती प्रतिक्रिया देणं ह्या 3 वर्षापासून बंद केल्या होत्या. 2 ते 3 वर्षापूर्वी मी हा एक व्हिडिओ तसाच केला होता. त्यावेळेस असाच कमेंट विषयी काही मुद्दे झाले होते. मग त्यावेळेस मी व्हिडिओ केलता. त्याच्यानंतर मला माझे अनुयायी म्हणा किंवा माझ्या सोबत राहणाऱ्यांनी सांगितलं होतं, ताई सगळ्यांना आपण उत्तर देत बसलो किंवा सगळ्यांच्या तोंडाला हात लावत बसलो, तर मग आपल्यात आणि त्यांच्यात काय अंतर राहणार? पण त्या दिवसापासून मी 2 ते 3 वर्ष कुठल्याच कमेंटला मी निगेटिव्ह कमेंटला उत्तर दिलं नव्हतं. पण आज वेळ आलेली आहे. कारण की आज वेळ धर्मावरती आणि आज वेळ आपल्या जगदंबेच्या ताटावर जर येत असेल, जगदंबेच्या परडीवर येत असेल, तर मी बोलणार. आज जी काही लेडीज बोलली, ताई तुम्ही पैसे घेता किंवा तुम्ही पैसे घेऊन बाजार मांडलाय. अरे मला जर बाजारच मांडायचा असता किंवा जर मला पैसाच जर कमवायचा असता ना, तर मी तृतीयपंथी आहे. मी माझी अब्रू सोडून मी कमवला असता. मी अब्रू सोडली नाही. त्याचबरोबर त्या ताई म्हणतात तुम्ही पैसे घेता, हे करता, ते करता. ठीक आहे. मी फुकटी करत होते हो. लोकांचे प्रश्न मी फुकट घेत होते. त्यावेळेला माझ्या घरामध्ये एका टाइमला 40, 50, 100 पर्यंत लोक आली. ज्यावेळेस मी फुकट लोकांचे प्रश्न पाहत होते, फुकट लोकांना मार्ग देत होते, फुकट लोकांच्या अडचणी ऐकून घेत होते, त्यावेळेस माझ्याकडे भरपूर लोक येत होते. आणि ती माझी वेळ तेव्हा माझी वेळ अशी होती किंवा तेव्हा माझी परिस्थिती अशी होती की त्यावेळेला माझ्याकडे रुपया नसायचा किंवा माझ्या घरामध्ये खाण्याची मुसीबत असायची. आणि एक वेळ मला अजूनही आठवते की ज्या वेळेस माझ्या घरी शुक्रवारचा दिवस होता, त्या दिवशी माझ्या घरी भक्त आले होते आणि भक्त हे भरपूर प्रमाणामध्ये असताना माझ्या घरामध्ये साखर नव्हती आणि माझ्या दिव्याला तेल नव्हतं. त्यावेळेस लोकांनी असा विचार केला नाही की बाबा ताईंची एवढी परिस्थिती खराब आहे, ताई आपले प्रश्न फुकट पाहतायत, तर आपण त्यांना 200, 300, 500 रुपये द्यावेत. कोणी दिले नाहीत. त्यावेळेस पैसे कोणी दिले नाहीत. त्या का तर मी फुकट करत होते ना. फुकट जनतेचं सगळं पाहत होते म्हणून लोक मला त्यावेळेस पैसे देत नव्हते. हा, त्यावेळेस मी पैसे मागते किंवा घेते असं काहीच नव्हतं. पण स्वतःच्या मनाने तुम्ही कधी दिलेत का? नाही दिले हो. त्यावेळेला अक्षरशः लोकांकडून साखर आणून आम्ही भक्तांसाठी चहा बनवून दिला होता. त्यावेळेस भक्तांनी असा विचार केला नाही आमचा. आणि आता असे म्हणतात की पैसे घेतात. आता का नका घेऊ हो पैसे? कारण की ज्यावेळेस माझ्यावरती वेळ असताना तुम्ही आमच्यासाठी उभे राहिला नाहीत, तर तुमच्या वेळेला आम्ही का पैसे घेऊ नये बरे? लोक म्हणतात देवऋषी पैसे घेतात, देवऋषी सोनं घालतात. घालतात सोनं, घेतात पैसे, घेऊ द्या ना. तुम्हाला जाऊ वाटत असेल त्यांच्याकडचं जा, तुम्हाला येऊ वाटत माझ्याकडे तर या. नका जाऊ, तुम्हाला पैसे नसतील परवडत. आणि प्रत्येक जण जो काही पैसा घेतो, हा पैसा त्याच्या तोंडाने अगोदर तुम्हाला सांगितलेला असतो की बाबा आमची एवढी फी असते तर या. अहो एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही जाता तेव्हा डॉक्टर तुम्हाला गेल्यानंतर सांगतो माझी ट्रीटमेंटची फी एवढी एवढी आहे. तिथे बोर्डच लावला असतो. तपासणी फी 500 रुपये, 1000 रुपये, 200 रुपये, इंजेक्शनचे 200 रुपये, 300 रुपये, गोळ्या एवढ्या. तिथे तुम्ही पैसे घालवता आणि तिथे जाऊन देखील तुम्हाला गुण पडला नाही, तुमचा आजार बरा झाला नाही की तुम्ही 4 दिवसांनी परत डॉक्टरकडे दुसऱ्या गोळ्या बदलायला जाता. पण देवऋषाकडे गेल्यावर मात्र देवऋषाने पहिल्या वेळ तर तुमच्या सगळं चांगलं करावं अशी कशी काय तुम्ही मानसिकता ठेवू शकता? बरेच चला ठेवली म्हणू. तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर मानसिकता ठेवली. पण जर तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता तेव्हा तुम्ही डबल जाता तेव्हाही पैसे द्यावेच लागतात. तसं देवऋषाला पण पैसे देणं गरजेचं आहे. कारण की देवऋषाचंही पोट आहे. त्यालाही कुटुंब आहे. त्याच्या हाताखाली जर 4 जण काम करत असतील किंवा तिथे सेवा करत असतील, त्या भक्ताला सुद्धा त्याला 2 रुपये देणं गरजेचं आहे. आणि ज्या जगदंबेचे त्यांनी मूर्त्या स्थापन घरामध्ये ठेवलेल्या आहेत, त्या मूर्तीला सुद्धा त्याला साडी चोळी करावी लागते. त्या साडी चोळी घालावी लागते. तोही पैशानेच येतो हो, फुकट काही येत नाही. आता विषय असा की पुन्हा महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ असताना तुम्ही घरामध्ये मंदिरं किंवा घरामध्ये मूर्त्या का ठेवल्यात? का? तुम्ही नास्तिकवादी आहात का? का तुम्ही महाराष्ट्रातले किंवा ह्या आपल्या हिंदू धर्माचेच नाही आहात? तुमच्या घरामध्ये मंदिर किंवा घरामध्ये देवघरच नाही. अहो ज्याच्या त्याच्या श्रद्धेने प्रत्येक जण घरामध्ये देवघर उभं करतो. माझी श्रद्धा तेवढी तेवढी माझा देवघर उभा असेल. आणि
प्रत्येक जणाच्या गळ्यामध्ये ही कवड्याची माळ आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आले असलेली परंपरेची माळ आहे. ती तुम्ही म्हणता की ह्या माळा घालून परड्या घेऊन तुम्ही काय करता? अरे आम्ही आमची स्वतःची जी काय असणारी लाज म्हणा किंवा आमच्यामध्ये असणारा गर्व अहंकार त्याग करून हातावरती परडी घेऊन आम्ही जर एखाद्या तर त्या परडीमध्ये जर एखाद्याकडून जोगवा मागत असो तर आम्ही गैर कुठे होतो? त्याचबरोबर आता एका हा माणूस म्हणतोय तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट केली पाहिजे, तुम्हा लोकांना धडा शिकवला पाहिजे. अरे बाबा ये ना तू समोर ये बोल. जसं मी समोर एकदम लाईव्ह वरती येऊन किंवा समोर व्हिडिओ करून बोलते तसं तू व्हिडिओ करून बोल. अरे मी तर म्हणते जर तू पुरुष असशील तर पुरुषाच्या नादाला लाग, तू बाई असशील तर बाईच्या नादाला लाग, पण माझ्यासारखा अर्धनारी असशील तरच माझ्या नादाला लाग. असं डायरेक्ट लागू नको. आणि जी लोक इथून पुढे जी चुकीची कमेंट माझ्यावरती किंवा चुकीच्या टीका करतील त्यांनी समजून घ्या माझा भूतकाळ काय होता. आणि ह्या वर्तमानात जर मी 2 रुपये घेते आणि ते पण किती घेते हो, 1000 1500 2000 रुपये घेते म्हणजे तुमची काय प्रॉपर्टी मागून घेते? अरे मी माझ्या कष्टाची किंवा मी माझ्या स्वतःची किंमत करून घेतलेली आहे. माझी किंमत आहे. तुम्हाला येऊ वाटेल ते या, नसेल येऊ ते येऊ नका. आम्ही तुमचे काय अडचणी असतील या देवासमोर गारानं गातो, देवासमोर तुमची प्रार्थना करतो. मग आम्ही कोण वाईट का? नका येऊ तुम्हाला नसेल जमत तर. पण खरोखरच ज्याला गरज असेल अशाच अशाच व्यक्तीने देवऋषांकडे या, नाहीतर येऊ नका. तुम्ही देवऋषांकडे येता आणि त्यानंतर त्यांच्यावरती टीका टिप्पणी किंवा त्यांच्या सोनं बघून, त्यांचं हे बघून, त्यांचे घर बघून जर टिप्पण्या करत असतील तर तुम्ही स्वतः पहिले मूर्ख आहात. आज ते तुमच्या दारात कुठला देवऋषी आला नाही की आमच्या घरी या किंवा आम्हाला एवढा पैसा द्या किंवा आम्हाला हे द्या किंवा ते द्या म्हणायला. आम्ही जोगवा मागायला जाताना सुद्धा कधी म्हणत नाही की एवढाच जोगवा द्या. तसंच आमच्या गादीवरती जेव्हा तुम्ही येता ना तेव्हा आम्ही आमची किंमत केलेली आहे तीच तुम्हाला सांगत आहोत. म्हणून जो कुठला व्यक्ती असल्या कमेंट करत असेल, या असल्या कमेंटची मी सरळ सरळ मेल आयडी काय आहे ती चेक करणार आणि त्यानंतर मी सायबर क्राईम मध्ये तिथं त्याचा रिपोर्ट करणार. कारण की जर माझी फुकटची आणि फालतूक जर कोणी बदनामी करत असेल तर मी ऐकून घेणार नाही. 2 वर्ष मी बऱ्याच लोकांच्या कमेंट्सला मी उत्तर दिली नाहीत. ठीक आहे म्हटलं जाऊ दे, काही हरकत नाही. 10 मधील 2 तरी वाईट बोलणारे असतात, पण ह्या दोघांना सुद्धा धडा शिकवला पाहिजे. जर धडा नाही शिकवला तर हे जे काही चाललेलं पुण्यामध्ये आहे तर हे सगळे असे उलटे सुलटे उत्तर देतील. आणि मी स्वतः ज्या कुठल्या याच्यातून आलेले आहे किंवा ज्या कुठल्या त्रासातून मी ह्या दिवसात आलेले आहे ते माझं मला माहितीये. तुम्ही माझ्या दुःखाती नव्हतात आणि सुखाती नाही आहात. आज मी काय झेलते हे माझं मला माहितीये. म्हणून कमेंट करताना पहिले 10 वेळा विचार करा, त्यानंतर कमेंट करा. त्याचबरोबर जो कुठला म्हणतोय ना की तुम्ही पैसे घेता, तुला पोलीस स्टेशन दाखवेल, बिंदास दाखव. मी कधी कोणाची चोरी केली नाही. माझ्या आई बापांनी मला एकच शिकवलं, चोरी लांडी लबाडी करायची नाही. आम्ही कधी कोणाची चोरी करत नाही किंवा कधी कोणाला लुबाडून खाल्लेलं नाही. अरे तुम्ही लोक तर 10 वेळा बोलता. अरे आमच्यासारखा एखादा तृतीयपंथी रस्त्यावर भीक मागत असेल, एखाद्या दुकानामध्ये रेल्वेमध्ये जर भीक मागत असेल तर तुम्ही त्याला सरळ म्हणता, अरे काम कर की, तुला हातपाय दिलेत देवाने, काम करू वाटत नाही का तुला, असं बोलता. आणि वरून आम्ही आमच्या घरामध्ये बसून आमची धार्मिकता किंवा धार्मिक कार्य करत आहोत तर तिथूनही बोलता. म्हणजे आम्ही जगायचं कसं? मला एक उत्तर दे, जगायचं कसं? किंवा तुझ्याकडे मला कामाला ठेव. तिथेही तुम्हाला मनात संकोच येतो, तृतीय पंथीला कसं कामावरती ठेवावं म्हणून. आम्हाला जर आमच्या जर मनासारख्या जर गोष्टी मिळत नसतील तर आम्ही तुमच्याकडे का येऊ? आणि तुम्ही आमच्याकडे येत आहात तर तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमसाठी येत आहात आणि आमची जी किंमत आहे तीच आम्ही तुमच्याकडून मागतोय. कधी आम्ही तुम्हाला लुटत असेल तर सांगा, किंवा इथे कुठल्याही व्यक्तीशी आमचं गैरवर्तणूक असेल तर दाखवा, कुठल्या स्त्रियांची गैरवर्तणूक करत असेल तर दाखवा, किंवा आम्ही जर कोणाला हित बोलून त्यांची फसवणूक लुबाडणूक करत असेल तर दाखवा, तर मला कमेंट करून बोलू शकता. जर तुम्ही मला न बघता, न माझी कुठलीही परिस्थिती माहिती नसताना जर असल्या जर कमेंट माझ्यावरती करत असताल तर मी स्वतः तुमच्यावरती डायरेक्ट कायदेशीर ऍक्शन घेईल किंवा कायदेशीर कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही. म्हणून जो कुठला व्यक्ती आता जो काही नारायण गायकवाड किंवा त्याच्या आधीच्या ज्या ताई बोलल्या की पैसे घेतात, गेनमाळ फुकट करा, फुकट काहीच येत नाही दादा. आज तिथं सुद्धा आम्हाला दुकान जिथं गेनमाळ करतो ना तिथेही सामान लागतं आणि त्या सामानाला सुद्धा पैसे द्यावे लागतात.
साध्या पद्धतीने करा. साध्या पद्धतीने कशी करायची तीही सांग मला. तशाही पद्धतीने आम्ही करू. आणि माझ्या इथे अक्षरशः जेवढ्या कमी खर्चात आणि जेवढ्या साध्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने मी गेनमाळ केलेले आहेत. माझे शिष्य स्वतः सांगतील, की आज आम्ही किती समजावून उमजावून आणि त्याचबरोबर किती कमी खर्चामध्ये लोकांचे कार्यक्रम करून दिलेत. आणि अंगात येण्याचा भाग एका महाशयाने सांगितलं होतं, "देव अंगात येत नाही तरी तुम्ही थोतांड करता." अरे देव अंगात येत नाही याविषयी मी तर किती व्हिडिओ केलेले आहेत, की खरोखर अंगामध्ये कुठलाच दैवी संचार किंवा अंगात देव येत नाही याविषयी मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत. तरीही तुम्ही हे उलटे प्रश्न करत असताल तर पहिले माझे व्हिडिओ पहा, नंतर मला बोला. म्हणून पुन्हा एकदा सांगते, जसं की नारायण गायकवाड हा एक समोर माझ्या समोर त्याची आयडी आहे म्हणून मला पटकन त्याचं नाव सांगता आलं. पण असे एक आहेत महाशाने अनिल ताटे म्हणून आहे. असले जे काही हे हे भोंदू आहेत खरं म्हणजे. तुम्ही देवऋषांना भोंदू म्हणता ना, पण तुम्ही भोंदू आहात. तुम्ही दुसऱ्यांवरती टीका करता, दुसऱ्यांवरती आपलं एक बोट करता, तेव्हा 4 बोटं स्वतःकडे असतात हा विचार करा. म्हणून पुन्हा एकदा सांगते, कुठल्याही देवऋषी मीच नाही तर इतर कुठलाही देवऋषी असेल त्याच्यावरती टीका करताना आपण स्वतः कोणत्या पात्रतेचे आहोत, आपल्या घरामध्ये काय चाललं होतं, आपण काय खातो, आपण कसे आहोत हा विचार करा. त्यानंतर तुम्ही दुसऱ्यांवरती टीका करा. आणि मी माझ्या चॅनेलवरती किंवा माझ्या आयडीला जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांना बोलत नाहीत. पण याच्यामध्ये जे काही आहेत ना महाशाने, यातील 2-4 जण, ह्या 2-4 जणांनाच बोलते मी. बाकी कोणाला बोलत नाही. बाकी सर्व लोक मला खूप भरभरून प्रेम देतात, भरभरून चांगला सपोर्ट करतात. त्यांना मी प्रत्येक वेळी बोलते, जय जगदंब, नमो आदेश. त्याचबरोबर तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन हे प्रत्येकाचं करत असते. पण ह्या महाशाण्यांना मला उत्तर द्यायची आज गरज वाटली म्हणून मी आज उत्तर देते. कारण की यांच्या कमेंट्स मी बऱ्याच दिवसापासून ऐकल्या आणि त्या मला सोडायच्या होत्या, त्यांची उत्तरं द्यायची होती याकरिता. ज्यांना कोणाला आपल्या गादीवरती यायचं असेल त्यांच्यासाठी आपला नंबर आहे 93 22 16 16 99 9322161699 या नंबरवरती कॉल करून तुम्ही गादीवर सुद्धा येऊ शकता. तर तुम्हा सर्वांना जय जगदंब, नमो आदेश.